साला पागल व्हावं तर आम्ही असं HP पवेलियन X360 याचा आम्ही एक पहिले कीबोर्ड आणला बायचान, बसवला, प्रॉपर फिट केला. हे पॅनल बांधल्यावर शोल्डरिंग करून बसवायला लागतं. ते झालं, त्याची वैतागवाडी झाली. नंतर मग तो कीबोर्ड बंदच निघाला, एकही की चालत नव्हती. मग आमच्या पंटरनं अजून एक कीबोर्ड रिप्लेस करून आणला. तर हे बघा, याच्या की कशी कॉर्नरला असं स्लाईड आहे, इकडनं पण कर्व आहे, इकडनं कर्व आणि इकडनं पण कर्व आहे. आता हे बघा, इथं पण कर्व आहे, इथं कर्व आहे. आता इथं नाही आहे. इथं का नाही आहे? कारण मी हे पॅनल घासून स्क्वेअर केलं, हे पण घासून स्क्वेअर केलं. आता पण हे पण घासून स्क्वेअर करायला लागतील त्याला. आता माझ्याकडं आहे फाईल. याने मी काय करणार आहे, हे जे असे कर्ववाले आहेत ना, हे काय करणार आहे, त्याला घासून सरळ करणार आहे. हे केलं आपण घासून. आता स्क्वेअर इकडे पण केलं स्क्वेअर, इकडे पण केलं स्क्वेअर, इकडे पण केलं स्क्वेअर. आता दोन कीबोर्ड, हा जो कीबोर्ड आहे हा आपण नवीन आणला, याचे बटन आहे स्क्वेअर, इकडे पण आहे स्क्वेअर. आणि हे जे आहेत तर हे होते कर्व, हा पण आहे कर्व, हा एक कर्व, हा एक कर्व. आता आपण बटन डायरेक्ट घासू पण शकत नाही, ते जरा वेगळे दिसले असते आणि बदलून तर भेटला असता, पण उद्या रविवार म्हटल्यावर तर अवघड आहे. आणि हे तर बसेल मला वाटतं, आता काही प्रॉब्लेम नाही येणार.